हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेत आहात. तर आज संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता, कारण आमच्या दोघांचा उपवास असतो. आणि आज श्रीजाला मी टिफिनला खिचडी दिली, कारण तिला पण खिचडी खूप आवडते. त्यानंतर श्रीजाला स्कूलला सोडवून मी घरातली कामे आटपली पटापटा, कारण श्रीजा स्कूलला गेल्यावरच कामे पटापटा होतात. मग ती येईपर्यंत बाकीचं मी आवरून घेते. सो पहिल्यांदा मी कपडे सुकत घातले. त्यानंतर मी फरशी पुसून घेतली. श्रीजा येईपर्यंत कामं झाल्यानंतर तिची आता सध्या एक्झाम चालू असल्यामुळे पुन्हा स्टडी असतो, म्हणून मग ती येईपर्यंत जेवढी कामे उरकता येतील तेवढी करून घेते. पुन्हा सगळं आवरून मग मी श्रीजाला आणायला निघाले. श्रीजाला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर श्रीजा थोडी फ्रेश वगैरे होते आणि मग नंतर लंच करते. सो श्रीजाला घेऊन आल्यानंतर आम्ही लगेच लंच केला. फराळ केला मी. थोडे पापड पण तळले होते. त्यानंतर भांडी घासून घेतली पटापटा. भांडी घासीस्तोवर श्रीजा थोडा वेळ खेळत होती, कारण एक्झाम चालू असल्यामुळे नंतर पुन्हा माझा आवरून झाल्यावर तिचा थोडासा अभ्यास घ्यायला लागतो. त्यानंतर अभ्यास घेतल्यानंतर थोडा आराम करेल ती, पण तोपर्यंत माझं काम होईपर्यंत ती थोड्या वेळ खेळून घेते. कारण तिला तेवढाच वेळ भेटतो. मम्माचं काम होईपर्यंत आपण खेळून घेणे, थोड्या वेळ कार्टून बघणे टीव्हीवर, हे तिचं सर्व चालू असतं. माझी कामं आवरल्यानंतर तिचं स्टडी घेऊन आम्ही संध्याकाळी पुन्हा थोडं खाली पार्किंगमध्ये खेळायला गेलो. थोड्या वेळ तिने सायकल चालवली, थोडं स्लाईडवर खेळली, सीसॉ खेळला. सायकल चालवायला तिला मजा वाटते. बऱ्याच वेळ ती खेळली खाली. जोवर अंधार होत नाही तोपर्यंत तिला खेळायचं असतं. अंधार होईपर्यंत आम्ही खेळलो. त्यानंतर मी पटापटा स्वयंपाकाची तयारी केली, कारण आज चतुर्थी असल्यामुळे उपवास सोडायचा होता. म्हणून मग मी स्वयंपाकाची तयारी करत होते. कणिक मळून घेतली. आणि माझं स्वयंपाक होईपर्यंत श्रीजाचं खेळणं चालू होतं. आता लाईट गेली होती, त्याच्यामुळे थोडं ब्राईटनेस कमी आहे लाईट. स्वयंपाकात चपाती, कांद्याची पात, इथे मी कांद्याची पात चिरून घेतली आहे. कांद्याची पात, तसेच मोदक आणि पांढरा घेवड्याचा रस्सा, भात असा मेनू आहे. तर मी मोदकाचं सारण बनवते. पहिले तुपामध्ये खोवलेलं खोबरं भाजून घेतलं. 1-2 मिनटं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खिसलेलं 1 वाटी खिसलेला गूळ टाकला. ते छान असं परतून घ्यायचं.
जोवर ते एकजीव होत नाही आणि थोडं ओलसर होत नाही तोपर्यंत परतायचं. जास्त परतायचं नाही, जास्त कडक होऊ द्यायचं नाही. एकजीव झालं की त्याच्यामध्ये थोडी वेलची टाकायची आणि गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं. थंड होऊन झाल्यानंतर मोदक करायला घ्यायचे. छोट्या छोट्या लाटंबी लाटून मोदक करायचे. थोडंसं थंड झाल्यावर वेलची टाकायची. थोडंसं मिक्स करून थंड झाल्यानंतर मोदक बनवून घ्यायचे. त्यानंतर मी मोदक बनवून घेतले. थोडंसं त्याला तेल लावून घेतलं मोदकांना, सर्व मोदकांना. तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवलं होतं गॅसवर आणि एक 10 ते 15 मिनटं मोदक वाफवून घेतले. जास्त वाफवून द्यायचे नाही तर मग ते कडक होतात. इथे मोदक रेडी झाले आहेत आणि त्यानंतर आम्ही गणपतीची आरती वगैरे करून जेवून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.